मुद्दा ऐरणीवर आलेला असताना आता भिक्षा मागण्यासाठी या लहान मुलांना सर्रास वापर होत असल्याचं समोर आलंय। ज्या वयात पाठीवर दप्तर आणि हातात पुस्तक असायला हवं त्या कोवळ्या वयात खांद्यावर हार फुलांची टोपली आणि भिक्षेसाठी पुढे पसरलेले हात हे चित्र शिर्डीच्या रस्त्यांवर दिसतंय। हे वास्तव बदलण्यासाठी आता शिर्डी पोलिसांनी मोठं पाऊल उचललंय। भिक्षा मागणाऱ्या 12 मुलांची सुटका करत त्यांच्या पालकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। बाल कल्याण समितीनं या सर्व मुलांची रवानगी संगमनेर आणि श्रीरामपूर येथील आधारगृहांमध्ये केली असून तिथे त्यांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया केली जाणार आहे। पोलिसांच्या या कारवाईमुळे बालमजुरी आणि बाल भिक्षकरी प्रवृत्तीला आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त होते। जे अल्पवयीन मुलं आहेत, या मुलांनी गेल्या काही महिन्यांमध्ये असेल किंवा गेल्या 1-1.5 वर्षापासून यांच्याकडून काही गंभीर गुन्हे दाखल पोलीस स्टेशनला झालेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरच आपण संयुक्तपणे ही मोहीम राबवलेली आहे आणि यापुढे सुद्धा ही मोहीम आपण राबवणार आहोत।